सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. ऑडिओ बुक या आपल्या उपक्रमाअंतर्गत आपलं हे चौथं ऑडिओ बुक आहे, म्हणजे श्राव्य पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिलं आहे प्रसिद्ध मराठी लेखक वि.स. खांडेकर यांनी. निवडक कथा असं या पुस्तकाचं नाव आहे. श्री विष्णू प्रकाशन कोल्हापूर यांनी हे प्रकाशित केलंय. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण कैलासवासी वि.स. खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या अनेक प्रसिद्ध अशा पुस्तकांचं वाचन केलेले आपल्यापैकी बरेच पुस्तक दर्पणचे प्रेक्षक किंवा श्रोते असतील. कारण एक विख्यात कादंबरीकार म्हणून भाऊसाहेब खांडेकर हे कीर्ती शिखरावर पोचले होते म्हणा. त्यांच्या विपुल लेखनापैकी हे पुस्तक आज आपल्या भेटीसाठी घेऊन आले. आपल्या इतर ऑडिओ बुक्स प्रमाणे हेही पुस्तक पुस्तक दर्पणच्या प्रेक्षकांना, वाचकांना, श्रोत्यांना आवडेल अशी खात्री आहे. तेव्हा चला तर मग भाऊसाहेब खांडेकर लिखित निवडक कथा या कथा संग्रहाच्या भेटीला. वि.स. खांडेकर लिखित निवडक कथामधली ही आपली शेवटची कथा. कथेचं नाव आहे दीपत्कार. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार. हे शब्द ऐकून दाजींचं मन किंचित उल्लसित झालं. तसं म्हटलं तर तिन्ही सांजा होण्याच्या आतच ते नेहमी घरी परत येत. पण देवळात व्याख्यान ऐकायला गेले होते ते आज. खेडेगावात व्याख्यान व्हायचा योग यायचा म्हणजे नव्या नवसानीच. त्यातून आजचं व्याख्यान होतं एका समाजवादी तरुणाचं. शेतकऱ्यांची स्थिती पाहण्याकरता तो खेडोपाडी फिरत होता कोकणामध्ये. जमीनदारांच्या जमिनी काढून घ्याव्यात असं तो तरुण गावोगाव सांगत असल्याचं दाजींनी ऐकलं होतं. देशातल्या चळवळीविषयी ते उदासीन होते असं मुळीच नाही. अलीकडे 15-16 वर्ष ते शुद्ध खादी वापरत. गांधीजींच्या उपवासाच्या वेळेला देवळात स्पृश्य आणि अस्पृश्य यांनी मिळून जे भजन केलं होतं त्यातही त्यांनी भाग घेतला होता. पण घरट्याच्या तोंडाशी बसून पंख न फुटलेलं पाखरू दिसेल तेवढं आभाळ पाहताना तशी त्यांची स्थिती होती. आठवड्यातून 2दा येणारा केसरी आणि तुकारामाची गाथा यांच्या पलीकडे त्यांचं वाचन नव्हतं. किंबहुना आपला वकील झालेला मुलगा मे महिन्यात घरी आला म्हणजे 4-4 तास कादंबऱ्या कसा वाचत बसतो याचं त्यांना आश्चर्यच वाटायचं. खेडेगावची ही वेळ मुंबई स्टँडर्ड वगैरे पेक्षा वेगळी असते. त्यामुळे 5 वाजता ठरलेलं व्याख्यान 6:30 वाजता सुरू झालं. मध्येच दिव्याची व्यवस्था नसल्यामुळे काही वेळ व्याख्यान बंद ठेवायला लागलं. व्याख्यान संपता संपता तो तरुण वक्ता तारस्वरात म्हणाला, श्रीमंतांनी रात्रभर दिवे जाळावेत आणि गरिबांनी अंधारात रखडत पडावं हे यापुढे बिलकुल चालणार नाही. आम्ही हे दिवे मोडू, तोडू, फोडू. त्याच्या या गर्जनेने दाजींच्या डोळ्यापुढे जे चित्र उभं राहिलं ते नुसत्या अंधाराचं. त्यांना मनात वाटलं, सगळ्यांना उजेड मिळावा असं म्हणणं निराळं आणि दिवे मोडा, तोडा, फोडा म्हणून सांगणं निराळं. ते घराकडे एकटेच परत येत होते. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार होता वाटेत. दाजींच्या मनात आलं आणि हा शहाणा तरुण म्हणतो दिवे मोडा, तोडा, फोडा. हा विचार मनात यायला आणि त्यांची थोरली मुलगी आपल्या तान्ह्या मुलाला निजवण्याकरता दिव्या दिव्या दीपत्कार म्हणत होती ते ऐकू यायला एकच गाठ पडली. दाजी अंगणात आले. अंधारात दिव्याचा प्रकाश खुदकन हसत होता. जणू काही पाळण्यातून डोकावून पाहत हसणारं मूलच. ते सोप्यावर चढले. आईच्या मांडीवर पडलेल्या त्यांच्या नातवांनी त्यांना हाक मारली, दाजी. दाजी ही 2 अक्षरं म्हणण्यात आपण फार मोठा पराक्रम गाजवत आहोत अशा मुद्रेने त्यांचा नातू त्यांच्याकडे बघत होता. अर्धवट उमललेल्या फुलासारखी मूठ त्याने हळूच दिव्याच्या बाजूला नेली. पण दिवा हस्तगत होणं अशक्य आहे असं दिसताच तो ती मूठ चोखू लागला. मागे बघू लागला. दिव्यामुळे लहान मुलाला होणारा आनंद त्या दिवे फोडणाऱ्या तरुणाला माहीतच नसावा असा विचार दाजींच्या मनात आल्या वाचून राहिला नाही. इतक्यात त्यांनी हाक ऐकली, दाजी. घरचा गडी शंकर पायरीवर उभा होता. गुरांना पाणी दाखवायला वेळ झाला, उशीर झाला हे दाजींच्या लक्षात आलं. झटकन ते गोठ्याकडे वळले. गोठ्यातल्या प्रत्येक गुराच्या पाठीवरून हात फिरवायचा, प्रत्येकाला पेंडीचे 1-2 खडे द्यायचे आणि जे लहान वासरू असेल त्याच्या मानेखाली खाजवून त्याला आनंदित करायचं असा त्यांचा नित्यक्रम. आज हे करत असताना त्यांच्या मनात आलं, मुक्या प्राण्यावर सुद्धा आपण इतकी माया करतो, मग श्रीमंत गरिबांवर प्रेम का करणार नाहीत?
श्रीमंतांच्या घरी असलेले दिवे अंधारातून जाणाऱ्या गरिबांना वाट दाखवल्याशिवाय राहतील का? त्यांच्या मनातल्या निद्रित अहंकाराने डोळे उघडून शंकरकडे पाहिलं. दाजींचं मन म्हणत होतं, 15 वर्षांपूर्वी आपल्या शेतीच्या खेड्यात या भिकाऱ्याच्या मुलाला आपण पाळायला घेतलं, सांभाळायला घेतलं, ते भूतदयेनेच नाही का? दाजींच्या डोळ्यापुढे तो करुण प्रसंग उभा राहिला. अगदी मरायला टेकलेली भिकारीण होती ती. 4 वर्षांचा मुलगा आणि 6-7 वर्षांची मुलगी होती तिच्याबरोबर. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून आपलं मन द्रवलं. बायकोची इच्छा नसूनही त्यातलं एक मूल ठेवून घ्यायचं आपण ठरवलं. आज शंकरला आपल्या घरात काय कमी आहे? ते आपल्या पानात पडतं, तेच त्याला खायला मिळतं. कपडा लत्ता, औषध पाणी, कशाचीही काळजी नाही त्याला. आपल्या लहानपणीच आपले आईबाप वारले अशी त्याची कल्पना. त्यामुळे त्याचा सारा ओढा सुद्धा आपल्याकडेच आहे. देवळातल्या व्याख्यानांनी गोंधळलेलं दाजींचं मन या पूर्वस्मृतीने शांत झालं. जेवण होताच नेहमीप्रमाणे ते तुकारामाची गाथा घेऊन बसले. विलक्षण उकडू लागलं होतं. 1-2 अभंग वाचून झाले नाही तो चुर्र असा आवाज झाला. एक चिमणं फुलपाखरू दिव्यात जळून गेलं होतं. दाजींना वाईट वाटलं. दुसरं फुलपाखरूही तिथे काचेवर बसलं तेव्हा मात्र त्यांना राहावेना. त्यांनी त्याचे चिमुकले पंख हळूच धरले आणि त्याला अंगणात नेऊन बाहेर सोडलं. पण ते वेडे पाखरू, त्याने थोडंच ऐकणार होतं. पुन्हा येऊन दिव्याच्या काचेवर बसलं. दाजींनी त्याला पुन्हा बाहेर सोडलं. त्यांनी शेवटी शंकरला तो दिवा आत नेऊन ठेवायला सांगितलं आणि देवाच्या नंदादीपापाशी बसून ते आपले अभंग आनंदाने वाचू लागले. दया तिचे नाव भूतांचे पाळणे. दुसऱ्या दिवशी दुपारी दाजींची पूजा सुरू झाली. बाहेर शंकर कोणाच्या तरी अंगावर ओरडतोय असं त्यांना वाटलं. चल चालती हो. कच्ची बच्ची आहेत बाबा, उंडी घालायला सांग जरा. तांदूळ हवे असतील तर घे, नाही तर चालती हो. चालवत नाही रे बाबा. शंकरने हसत विचारलं, मोटार हवी वाटतं बसायला. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक दया असते या कल्पनेने त्या भिकारणीने मोठ्यांदा ओरडून म्हटलं, काकीबाई, उंडी घाला की हो एक. दाजींची बायको लुगडं वाळत घालत होती. ती हातातल्या काठीनिशी सोप्यावर आली आणि म्हणाली, तुम्ही येणारे ठाऊक नव्हतं. आज स्वयंपाक जरा लवकर केला असता नाही तर. बुडत्याला काय आणि उठत्याला काय, काडीचा आधार पुरतो. ती भिकारीण केविलवाणे म्हणाली, तुमची जेवणं झाल्यावर घाला मला उंडी. आतमध्ये हा संवाद ऐकू आला दाजींना आणि त्यांच्या मनात आलं की बायकोला गप्प बसायला सांगावं. पण बायको गप्प बसली आणि भिकारीण इथेच चिकटून बसली तर तिचं बाळंतपण, थोरल्या मुलींची बाळंतपणं काढता काढता मेटाकुटीला आलेला त्यांचा जीव बाहेर जायला धजला नाही. मुलाची वकिली चालत नाही, जावई बेकार, अशा स्थितीत बाळंत व्हायला टेकलेल्या एका भिकारणीचं बाळंतपण करण्याची कल्पना त्यांच्या दयाळू मनालाही वेडेपणाची वाटली. संध्याकाळी शंकर बाजारातून आला तो आणखीन एक गोष्ट घेऊन. ती म्हणजे दुपारची भिकारीण एका झाडाखाली बाळंत झाल्याची बातमी. या सगळ्याची इत्थंभूत हकीकत त्याने दाजींच्या पत्नीला सांगितली. सोप्यावर जमा खर्च लिहित बसलेल्या दाजींना त्यातलं अक्षराने अक्षर ऐकू येत होतं. तेलवात करण्याकरता दिवे घेऊन शंकर सोप्यावर आला. त्याच्याकडे दाजींची दृष्टी गेली. काल रात्री सोप्यावर आणलेला दिवा मरून पडलेल्या लहान लहान पतंगांनी भरून गेला होता. त्यांचे चित्रविचित्र चिमुकले पंख किती सुंदर दिसत होते, पण ते पुन्हा कधीही हलणार नव्हते. दाजींनी विचारायच्या आधीच शंकर बोलू लागला, बरं झालं त्या बाईला वहिनींनी हाकलून दिली काल, नाहीतर इथेच. तो हसण्याच्या बेतात होता, पण दाजींची मुद्रा पाहून त्याला हसण्याचा धीर झाला नाही. पुढे म्हणाला, एक पोलीस येऊन त्या बाईला विचारायला लागला तेव्हा तिने सांगितलं, माझा भाऊ लहानपणीच सांभाळलाय गावात एकाने, त्याचं घर सापडेल म्हणून हिंड हिंडले. हे ऐकल्यावर जमलेले सारे लोक हसायला लागले. शंकरला सुद्धा हास्य आवरेना सांगताना. त्याने दाजींच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी का उभं राहावं हे त्याला कळेना. माझघरात दाजींची मुलगी आपल्या तान्ह्या बाळाला खेळवण्याकरता म्हणू लागली, दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार. आणि सोप्यावर शंकर दिव्याच्या आत मरून पडलेली चिमणी पाखरं बाहेर काढू लागला. दीपत्कार.
वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.